पटेल साहब, आज के कार्यक्रम में आप तो एक मुख्य ऑर्गेनाइजर हैं, आपका स्वागत है इस चैनल पर। आप कुछ कहना चाहेंगे? आरसीएफ एक्स एम्प्लॉय सोशल फोरम 2006 से शुरू किया और 14 साल तक ये काम शुरू है। ये प्रमुख उद्देश्य इसका है कि आरसीएफ से जो लोग रिटायर हो जाते हैं या छोड़ के जाते हैं, वो बाद में एक साल में एक दफ़े मिलना ज़रूरी है, अपने सुख दुख बांटे और खुशियाँ मनाए। इसीलिए साल में एक हमारा सब लोगों का हम गेट टुगेदर करना शुरू किया और इसके लिए लोगों से बहुत अच्छा प्रतिसाद मिल रहा है। हमारे यहाँ करीब 550-600 लोग महाराष्ट्र के अलग अलग एरिया से, भारत के भी अलग राज्यों से लोग आते हैं और एक खुशियाँ मनाते हैं। इसमें आरसीएफ का भी बहुत बड़ा सहयोग मिलता है और हमारे बाकी जो लोग हैं, हमारी टीम है, वो भी इतना उसमें मेहनत लेते हैं कि ये कार्यक्रम बहुत अच्छा सा हो जाता है और हर साल इसका महत्व बढ़ रहा है और लोगों को ज़्यादा प्रतिसाद मिल रहा है। हमें खुशी है कि ये और आरसीएफ के मैनेजमेंट भी हमारे हमेशा साथ रहती है और ऐसा ही सिलसिला हमेशा चलता रहेगा। धन्यवाद। गुड मॉर्निंग एवरीबॉडी। अभी आज हम लोग सब लोग रिटायर्ड लोग हुए हैं, हम लोग एक साथ मिलना चाहते हैं, तो इसलिए हम लोगों ने ये फोरम चालू किया है। ये फोरम का मेन उद्देश्य यही है हमारा कि भाई सब लोग हम लोग एक साथ मिले, गप्पा छिपे बात करें, कुछ प्रॉब्लम होगा तो हम लोगों से बात करके उसको डिस्कस कर सकते हैं हम लोग। यही हमारी आपको सबको शुभकामनाएं हैं। ये नए साल के लिए पहले मैं आप सबको बधाई देता हूँ। हा जो कार्यक्रम आहे हा आरसीएफच्या निवृत्त झालेल्या लोकांचा गेट टुगेदर आहे आणि त्यामुळं त्याच्यामध्ये जे आलेले लोक आहेत, भले ते उत्तर भारतातून येऊ द्या, दक्षिण भारतातून या, कुठून, पण जसं कोळी काकांनी सांगितलं की बाबा याचा मेन उद्देशच हा आहे की तुम्ही सर्वजण वर्षातून कधीतरी एकत्र या, तुमची सुख दुःख एकमेकांमध्ये शेअर करा आणि जी परस्पर जो विश्वास आहे तो अधिक रुंदीगत करा, ह्या उद्देशाने स्थापन झालेला हा फोरम आहे। आज जवळजवळ 14 वर्ष हा अविरतपणे याचं काम चालू आहे। त्याच्यामधून अनेक निवृत्त असलेले आणि महाराष्ट्रापासून आरसीएफपासून लांब असलेल्या लोकांनाही त्यांच्या कौटुंबिक येणाऱ्या प्रश्नांना ह्या फोरमद्वारे जेवढं शक्य होईल तेवढं सहकार्य केलं जातं। आज माझ्याबरोबर कोळी काका पण आहेत, साळुंखे साहेब पण आहेत, व्ही.डी. पाटील साहेब आहेत। हे सगळे लोक जे आहेत ही अगदी एवढं वयाचे 70च्या पुढे जरी गेलेले आहेत तरी मोठ्या उमेदीनं आणि मोठ्या उत्साहानं काम करतायत। ही खरोखर तर फार मोठी बाब आहे। मला आशा आहे की हा जो फोरम आहे 14 वर्ष टिकलाय आणि टिकलाय इथून पुढेही तो कायम कार्यरत राहील। त्याचं कारण असं आहे की इथे जे जमलेले आपले आरसीएफचे लोक आहेत, ज्याला आरसीएफ म्हणतो आपण, किंवा निवृत्त लोक जे आहेत, ह्या लोकांनी कायमच याला सहकार्य केलेलं आहे। सुरुवातीला 50-60 लोक येत होती, आज जवळजवळ 800च्या आसपास लोक येतात, सहकार्य करतात। इथे कोणी सीएमडी नसतो, इथे कोणी खालच्या लेवलचा एखादा कर्मचारी नसतो। इथे येतात ते खांद्याला खांदा लावून येतात, एकमेकांमध्ये मिसळतात, एकमेकाचे विचार आदान प्रदान करतात। हीच खरी या फोरमची वैविध्यता आहे आणि यश आहे असं मी मानतो। धन्यवाद। आम्ही जो हा फोरम चालू केला याला आम्हाला आरसीएफच्या कंपनीने खूप मदत केली आणि हा फोरम करण्याचा उद्देश एकच आहे की सर्व लोकांनी एकत्र जमायचं, एकमेका सुखदुःखात सहभागी व्हायचं आणि एकमेकांचं घेणं देणं जे असेल ते आम्हाला समजतं आणि लोकांची सेवा आम्ही करतो आहे। कुठल्याही कोणाच्या दबावाखाली नाही, काय नाही, चांगल्या प्रकारे काम करतो आहे। त्यामुळे आम्हाला आरसीएफसारखी कंपनी मदत पण करते, वेळोवेळी ते आम्हाला सहकार्य करतात आणि आमचे जेवढे जे लोक येतात, आता ह्यावेळेला आमच्याकडे 91चे काही वय झालेले लोकसुद्धा आमच्याकडे आले, त्याचा पण आम्ही आता यावेळेला सत्कार करणार आहे। बाकीचं इतर काही त्यांच्या सुखदुःख असतात त्यांनासुद्धा आम्ही मदत करतो आणि काय वाटेल ते असेल तर राहण्याची व्यवस्था, इतर पुढे फिरण्याची व्यवस्था ते सुद्धा आम्ही करतो। या फोरमचा उद्देश एकच आहे की सर्वांनी एकत्र येऊन एकत्र काम करायचं, एकमेकांच्या ओळखी होतात, सुखदुःखाला उपयोगी पडतात, त्याचा हा उद्देश आम्ही सफल करतो।
धन्यवाद. 90 वर्ष पूर्ण केलेल्या मान्यवरांचा तर आपण सत्कार केलाच, पण आता आपल्यामध्ये अशाही काही व्यक्ती आहेत की ज्या निवृत्तीनंतर कार्यरत आहेत. वयाच्या 60व्या वर्षानंतर पण वय 25 अशा उमेदीनं ते आपल्या समाजामध्ये, समाजाच्या हितामध्ये कार्यरत आहे. असाही त्यांचा सत्कार करणं आपण आपलं कर्तव्य समजतो. त्याच्यामध्ये त्रिनेत्र वाजपेयी हे काही तब्येतीच्या अस्वास्थ्यामुळे आज आलेले नाही आहेत. तरी पण मी त्यांनी केलेलं जे योगदान आहे आपल्या फोरमसाठी ते काही सेकंदात तुम्हाला वाचून दाखवतो. त्रिनेत्र वाजपेयी, RCFचे भूतपूर्व कर्मचारी त्रिनेत्र वाजपेयी यांनी औद्योगिक क्षेत्रात त्याचबरोबर प्रसार माध्यमात विविध प्रकारच्या गुणवत्तापूर्व कामगिरीने आपला ठसा उमटवला आहे. त्यात प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर पेट्रोकेमिकल्स आणि इतर औद्योगिक क्षेत्रातील प्रकल्पांचा समावेश असून विशेषतः मेथेनॉल, अमोनिया आणि फॉर्माल्डिहाइड यासह डिझायनिंग, अभियांत्रिकी, अंमलबजावणी यांचा समावेश आहे. गेले 45 वर्षाचा त्यांना यातील प्रदीर्घ अनुभव आहे. मध्यपूर्व आफ्रिका आणि युरोपमधील भारतीय तांत्रिक कौशल्य, उत्पादन क्षमता या आणि मानव संसाधन कौशल्य यांचेही ते उत्साही प्रवर्तक आहेत. वाजपेयी यांची असंख्य कॉफी टेबल्स पुस्तके लिहून प्रकाशित केली असून ते मोशन पिक्चर्सचे संगीतकार आणि संगीत संचालक आहेत. SS कनिका मल्टीस्कोप प्रायव्हेट लिमिटेड ही त्यांच्या मालकीची कंपनी असून तिच्या माध्यमातून मोशन पिक्चर्स, टेलिसिरियल तयार करून मनोरंजन उद्योगाच्या क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. त्यानंतर D.A. प्रभू. श्री D.A. प्रभू हे RCF मध्ये कार्यरत असताना 1997 मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. सुरुवातीपासूनच स्वतःचा काहीतरी व्यवसाय असावा या मानसिकतेमुळे त्यांनी RCFच्या खतांची लीन घेऊन डीलरशिप घेतली, पण त्यात प्रगती न साधता आल्यामुळे त्यांनी पुन्हा RCF मध्ये नोकरी पत्करली. त्यांनी 97 मध्ये आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झाराप या गावी पॅथॉलॉजी लॅबला लागणारी केमिकल बनवणारी डेल्टा लॅब सुरू केली. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची सुमारे 40 केमिकलचे उत्पादन करत असून त्यासाठी काम करणारे शास्त्रज्ञ व कामगार मिळून 50 लोक या लॅबमध्ये काम करत आहेत. पांडरे साहेब त्यांचा सत्कार करतायत. धात्रक साहेब, पांडरे साहेब त्यांचा. त्यानंतर दिलीप लक्ष्मण जांभळे, चेंबूर येथील सरकारी खत कारखान्यातून मॅनेजर केमिकल म्हणून निवृत्त. एक रसिक कवी, युथ काउन्सिल नेरूळ या समाजसेवी युवा संस्थेत प्रमुख सल्लागार म्हणून कार्यरत. नवी मुंबई साहित्य परिषद तथा मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळाचे पदाधिकारी. दर महिन्यात साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन. 3 वर्षे वाशी येथे साहित्य संमेलनाचे आयोजन. शाळा, कॉलेज विद्यार्थ्यांना साहित्याची आवड वृद्धिंगत व्हावी म्हणून स्पर्धांचे आयोजन. मुंबई आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून स्वतःच्या कविता सादर. मुलीसोबत बापलेट नावाचा कविता, गाणी, किस्से, शेरो शायरीचे अनेक कार्यक्रम मुंबईत व मुंबई बाहेर केले. निवेदक म्हणून महाराष्ट्र शासनाच्या व स्थानिक कार्यक्रमातून सक्रिय सहभाग. महाराष्ट्र शासनाकडून गुणवंत कामगार म्हणून पुरस्कार. आज त्यांचा सन्मान करण्यास फोरमला अतिशय आनंद होत आहे. धन्यवाद जांभळे साहेब, आपण आलात. यानंतर उमेशचंद्र मालवीय. उमेशचंद्र मालवीय मध्य प्रदेशातील खांडवा येथे 1944 साली जन्मलेले मालवीय यांचे शिक्षण खांडवा येथेच झाले. तीव्र बुद्धिमत्ता व अभ्यासवृत्ती आणि महत्वाकांक्षी स्वभाव यामुळे त्यांनी उच्च माध्यमिक शाळेत जिल्ह्यात सर्वप्रथम येऊन सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. मौलाना आझाद कॉलेजमध्येही अंतिम वर्षात सुवर्ण पदक जिंकले आणि त्यांची ऑल राऊंडर बेस्ट स्टुडंटचे उपाध्यक्ष देण्यात आले. केंद्र सरकारच्या देशातील सर्वात मोठ्या रासायनिक खत कारखान्यात फर्टिलायझर्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथे इन्स्ट्रुमेंट विभागात त्यांची निवड झाली. FCI नानगल RCF थळ येथे त्यांनी काम करून आपल्या कामाचा ठसा उमटवला. त्यांना RCF व्यवस्थापनाने सर्वोच्च सूचना देऊन गौरविले. छायाचित्र, व्हिडिओग्राफी या व्यतिरिक्त त्यांच्याकडे माउथ ऑर्गन
इलेक्ट्रिकल गिटार वाजवणे, मोनो ॲक्टिंग आणि जादूच्या काही गोष्टी आहेत. RCFमधून 2003 साली निवृत्त झालेले मालवीय सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांचे उल्लेखनीय काम असून मुंबई लायन्स फिल्म अवॉर्ड्स फेस्टिवलचे ते अध्यक्षही होते. UR चॅरिटेबल ट्रस्ट या समाजसेवी संस्थेची नवी मुंबई स्थापना करून समाजहिताच्या दृष्टीने विविध स्तरावर त्यांचे काम चालू आहे. मालवीय श्री गौड ब्राह्मण समाज महासभा इटारसी या संस्थेकडून नुकतेच मालवीय यांना समाजरत्न पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे. अशा हरहुन्नरी आणि वयाच्या 74व्या वर्षात सर्व क्षेत्रात संचार करणाऱ्या उमेशचंद्र मालवीय यांना पुढील वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मालवीय साहेबांना मी विनंती करतो की आपण डायसवर यावं आणि आपला सन्मान स्वीकारावा. मी रात्रच आहे. Today's event is very well organized, and the response of our retired employee, the attendance, our hall is full, and everybody is very, very happy to meet their old friend, to talk to them, to exchange their ideas, whatever the status with them. I can see happiness on the face of each and everyone who has come here and organized very well, and it is a credit goes to our RCF ex-employee forum. They are organizing such event every year in first week of January. All the best to the RCF ex-employee forum. आप कुछ कहना चाहेंगे? दो शब्द सामने ये नए साल की शुभकामनाएं और ऑल द बेस्ट. आपका स्वागत है हमारे चैनल पर. आपको कैसा लग रहा है आपके कार्यक्रम? बहुत ही अच्छा, क्योंकि बहुत सारे लोग मिले. हम लोगों ने जो साथ में काम किए थे 30-40 साल जो काम किया हम लोगों ने यहाँ, वो बहुत सारे लोग मिले. कोई लोग 15-20 साल के बाद मिले, कोई लोग 10 साल के बाद मिले, कोई 5 साल के बाद, कोई 1 साल के. बहुत मजा आया. बहुत अच्छा प्रोग्राम अरेंज करते हैं RCF. ऐसा हमेशा करना चाहिए, गेट टुगेदर करना चाहिए, यही ख्वाहिश है हमारी. मला एकच सांगायचं आहे की RCFने हा जो कार्यक्रम अरेंज केलेला आहे तो अतिशय व्यवस्थित आणि खूप चांगल्या तऱ्हेने अरेंज केलेला आहे. RCFला आम्हाला इथे येऊन जे लोक भेटले त्यांच्याविषयी सुद्धा आम्हाला आत्मीयता वाटते आणि त्यांनी असेच हा प्रोग्राम जो आहे तो दरवर्षी असा उत्तरोत्तर चांगले लोक येऊत, सगळ्यांच्या तब्येती चांगल्या राहोत, सगळेजण भेटोत ही ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.
आरसीएफ ने सीनियर सिटीजन फोरम में बहुत अच्छा काम किया है। बहुत लोग प्यार से आते हैं, ऐसा एक फैमिली जैसा बिहेव करते हैं। बहुत शांति से और सुकून से कार्यक्रम हो रहा है, सबको अच्छा लग रहा है। हाँ, जो भी हमने 35-36 साल गुजारे आरसीएफ में, वो बहुत ही अच्छी तरह से गुजारे। हमारा जो ऑफिस स्टाफ था, वर्कर्स थे, उनके साथ हमारा रिलेशन भाई जैसा था, एक भाईचारा था एक साथ में। तो हमने बहुत अच्छी तरह से दिन गुजारे यहाँ पे। उनकी याद, सबकी याद आती है। और साल में एक बार जो सबको मिलने का मौका मिलता है, तो उसका हम ज़रूर फ़ायदा लेते हैं हर साल। धन्यवाद। नाथन जी, आप कुछ बोलना चाहेंगे आज के इस यादगार मौके पर? साल में एक बार मौका मिल जाता है आने का, ये बहुत अच्छा मौका मिलता है। जोर से बोलो। हमने मालवा साहब के साथ में अमोनिया में बहुत 10-12 साल काम किया हुआ है। मालवा साहब जैसे कोई ऑफिसर हमको मिला नहीं है। मैं उनको मन से शुक्रगुजार करता हूँ। बहुत बहुत धन्यवाद गुजर साहब आपके कॉम्प्लीमेंट के लिए। अब मैं भगरे साहब हमारे यहाँ पर हैं, बहुत हमेशा हंसते हैं, हमेशा इनकी स्माइल रहती है। गुड मॉर्निंग, हैप्पी न्यू ईयर। हमारे स्टूडेंट डिपार्टमेंट की तरफ से जितने भी हमारे सब कलीग्स हैं, सब के साथ बहुत अच्छा रिलेशन था। और वैसे भी हमारे जितने ऑफिसर्स वगैरह थे, उन्होंने ऑलवेज हमको प्रोटेक्ट किया और कोऑपरेट किया। हमारा स्टूडेंट डिपार्टमेंट एज ए फैमिली जैसा रहता था। बहुत बढ़िया काम है। अभी आज के दिन जो है, इसी दिन के लिए हम लोग इंतजार करते साल भर कि भाई चलो सब एक साथ मिलेंगे। कोई गांव रहता है, कोई यहाँ रहता है, तो ऑलमोस्ट मिलने का एक ही टाइम मौका मिलता है। और हम लोग इसीलिए उसका अच्छी तरह से हम लोग उसका यूज़ कर लेते हैं। रमेश नरियानी जी, आपका स्वागत है आज के इस बहुत ही यादगार कार्यक्रम में। आपको कैसा लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है। ऐसे लग रहा है, कहते हैं किसी ने सचमुच कहा है कि फूल डाली से जुदा हो सकता है, खुशबू से नहीं। हम आरसीएफ से जुदा हो सकते हैं, आपके दिलों से नहीं। बस इन दोस्तों यारों से मिलने के लिए बहुत दिल की तमन्ना थी, और आज मैंने सोचा कि चलिए आज इनसे मिल लेते हैं। सब पुराने साथी, पुराने जिगर से बंधे हुए ये सज्जनों से मिलेंगे और सबसे दुआ मांगेंगे। बहुत बहुत धन्यवाद। थैंक यू वेरी मच मालिया साहब, थैंक यू। मुझे इस बात की खुशी है कि आरसीएफ एक्स एम्प्लॉय फोरम के जो कमेटी है, उन्होंने मुझे इस काबिल समझा और मेरी उपलब्धियों के लिए मेरा सम्मान किया। और इस सम्मान के लिए मैं अपने सभी आरसीएफ के उन्हीं बंधुओं को श्रेय देता हूं, जिनके साथ रह के मैंने करीब 35 साल गुजारे। और उसके बाद अपनी दूसरी इनिंग में मैं इस काबिल हो पाया कि आज मुझे ये सुनहरा दिन देखना पड़ा, और जिसके लिए मैं बहुत ही ज़्यादा अभिभूत हूँ। और मेरे पास इसके आगे कुछ कहने के जो शब्द नहीं है। जी हाँ, मैं उमेश चंद्र मालवीय, गंगाधर देशमुख हाल, यूसीएफ चैनल के लिए धन्यवाद। बीच राह में दिल पर बिछड़ जाए कहीं हम अगर, और सुनी सी लगे तुम्हें जीवन की ये डगर। बीच राह में दिल पर बिछड़ जाए कहीं हम अगर, और सुनी सी लगे तुम्हें जीवन की ये डगर। हम लाएंगे, तुम यूं ही बुलाते रहना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना। चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना। रोते हंसते बस यूं ही तुम गुनगुनाते रहना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना। चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना। चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना,
कभी अलविदा ना कहना। रोते हंसते बस यूं ही तुम गुनगुनाते रहना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना।